सरकारी नोकरी असली तरी मिळणाऱ्या एकट्याच्या पगारात मुलांचे शिक्षण, आईवडिलांचे औषध पाणी, गावच्या शेतीवाडीकडे ठेवावे लागणारे लक्ष, मुंबईतील धावती जीवनशैली या सर्वांना नागपूर मुंबईत येऊन करून देणारा बाळकृष्ण तेलपुडे आम्ही लग्नाच्या आधीपासूनच पाहिला. त्यातूनही तो करत असलेली बचत बघून आम्ही सुद्धा अवाक व्हायचो, परंतु त्याच्यासारखे वागणे आजपर्यंत आम्हाला जमलेच नाही. त्याच्या या काटकसरीपणाविषयी मी उत्सुकतेने विचारले असता त्याने मला समर्पक उत्तर दिले की मी लहानपणापासूनच आई वडिलांपासून दूर शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहायचो आणि तिथे मला आहे त्यात समाधाने जगायचे हे शिकतात. त्याचे उत्तर आजही माझ्या मनावर एवढे कोरले गेले, पण त्याच्यासारखे राहणे वागणे मला आजपर्यंत कदापि जमले. बाळकृष्णाकडे पाहिले की आठवते ती त्याची नागपुरी भाषा. एक वेगळा हेल काढून बोलण्याची ही बोलीभाषा कार्यालयात सतत सोबत राहण्याने चांगलीच परिचयाची झाली होती. त्यातील काही वेगळे शब्द तर आमच्याही भाषेचा गोडवा वाढवून गेले. आज बाळकृष्ण सेवानिवृत्त होतोय, परंतु म्हणता म्हणता 33 वर्ष त्याच्या सहवासात कशी संपली ते कळले सुद्धा नाही. या टप्प्यावर आल्यावर आता मागे वळून बघताना आठवतात त्या सोबत घालवलेल्या कित्येक सुवर्ण क्षण. त्यात विशेष करून आम्ही दरवर्षी आयोजित करत असलेली एक वर्षा सहल. पावसाळ्यामध्ये आम्ही नेहमी पिकनिकला जायचो. तसेच डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आयोजित करत असलेली मुंबई बाहेरची मोठी सहल. या सर्व सहलीतून आम्ही अजूनच जवळ आलो, एकमेकांना अगदी जवळून ओळखू लागलो. तरुणपणात साधारण अनिल कपूर सारखा दिसणारा बाळकृष्ण आम्ही गमतीने त्याला अनिल कपूरच म्हणायचो, तशीच हाक मारायचो. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर उमळणारे स्मितहास्य बघण्यासारखे असायचे. तसेच एटीआय वसाहतीत राहत असताना सुद्धा एक वेगळीच जवळीक निर्माण झाली होती. कार्यालयात आम्ही एकत्र असलेलो 8 तास आणि संध्याकाळी बाजार करताना घालवलेला एखादा तास या परिचयातून जवळीक कधी साधून गेली ते कळलं सुद्धा नाही. आजही मागील 33 वर्षे मनाच्या कप्प्यात खोलवर आठवणी करून आले. त्यातील एक एक आठवणी डोळ्यासमोर येतात आणि मन दाटून येते. सर्वसाधारण व्यक्तिमत्व असलेला बाळकृष्ण सेवानिवृत्तीच्या जवळ आला तेव्हा त्याचा कामसूपणा अजूनच वाढत गेला. सकाळी 9च्या आधी येणारा बाळकृष्ण संध्याकाळी 5:30 वाजले तरी उठताना दिसत नव्हता. दिवसभर कामाला वाहून घेतलेला बाळकृष्ण प्रत्येक गोष्ट बारकाईने बघून काम उरकताना दिसला. त्याच्या या प्रगल्भपणाची मी आणि माझे मित्र मनापासून दाद द्यायचो. मस्त मजेत आयुष्य चालू असताना NSTL संस्थेतील बरेचसे जुने सहकारी सेवानिवृत्त होत असताना अजून एक तारा बाळकृष्ण नावाने सुद्धा संस्थेतून कमी होणारे लक्षात आले. परंतु जेव्हा आपल्या संस्थेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या जुन्या जाणत्या व्यक्तिमत्वाबद्दल कायम आदरानेच बोलले आणि लिहिले जाईल, यात शंका नाही. सेवानिवृत्तीमुळे 33 वर्ष सतत चालू असलेली ही गाडी आता थांबणार आहे, परंतु येथे थोडी विश्रांती घ्यायची आणि चहा घेऊन फ्रेश व्हायचे आणि त्याच उत्साहात पुढचा प्रवास सुरू करायचा. सेवानिवृत्ती म्हणजे अंत नसून एक नवीन जीवनाची सुंदर सुरुवात आहे, लक्षात घ्यायला हवे. आयुष्याच्या या वळणावर पुढे तुझ्या आयुष्यात कायम आनंद यावा, या पुढचा प्रवास हसरा आणि सुखदायक आनंद देणारा व्हावा ही मनापासून सदिच्छा. जीवनातल्या उद्यापासूनच्या तुझ्या नव्या प्रवासासाठी माझ्याकडून व आपल्या सर्व मित्र परिवाराकडून भरभरून मनपूर्वक शुभेच्छा. त्यानंतर पुढे चव्हाण साहेब डेप्युटी डायरेक्टर